बघितलात ना महाल, केवढा भव्य, केवढा सुंदर. त्या सरदाराची पहिली बायको वारली आणि त्यांनी दुसरं लग्न केलं आपल्या छोट्याशा मुलीला आई हवी म्हणून, छोट्या सिंड्रेला करता. पण ही सावत्र आई होती खूप दुष्ट आणि गर्विष्ठ. बिचारी सिंड्रेला अशीच रोज कामं करून करून दमून जायची बिचारी. काय करणार? पण तरी सुद्धा तिला आशा वाटायची एखाद्या दिवशी तिच्या स्वप्नातला राजकुमार नक्की येईल. तू अगदी गोड स्वभावाची मुलगी आहेस आणि मी तुला मदत करायला चालली आहे इथं, कळलं का? बघ काय आता मी करते. चंद्रपूर राज्यामध्ये चंद्रसेन नावाचा राजा राज्य करत होता. तो अतिशय शूर आणि दयाळू राजा होता. त्याची राणी सुद्धा अगदी सुंदर आणि दयाळू होती. त्याने आपल्या सैनिकांना पाठवलं, जा घेऊन या तिला, मला ही मुलगी फारच आवडली, मी आता तिच्याशी लग्न करणार आहे. पुन्हा एकदा आरशाशी बोलायला लागली, सांग सांग आरशा, जगातलं सगळ्यात सुंदर आहे तरी कोण? बुटके पुन्हा परत आले, पुन्हा एकदा घाबरून गेले. हिमगौरी तिथेच बेशुद्ध होऊन पडली होती.